एका खानदानी देशस्थ ब्राह्मणाच्या घरात इसवी सन 1533 साली पैठणात संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव सूर्यनारायण हे होते. परंतु एकनाथाच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील दोघेही देवाघरी निघून गेले. तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होते. एकनाथ लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे होते. वयाचे 6व्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वर भक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरुच्या शोधात निघाले. एकदा असाच शिवालयात चिंतन मनन करीत बसलेले असताना तिथं असलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथांना, तुला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांच्याकडे जा असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथांनी कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे 50 मैल लांब. पण 7-8 वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस रात्र तहान भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला. जनार्दन स्वामींची नजर एकनाथांकडे वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घालती झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं. त्यांची विचारपूस केली. आईवडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता. परंतु एकनाथानं चित्ताला अनुताप झाल्यामुळे आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींना सुद्धा गहिवरून आलं. एकनाथांची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथांबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे मानले जाते. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला. बये दार उघड असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही 11 स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. म्हणूनच भागवत 12 स्कंदांचे आहे. हे व्यासकृत आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणी स्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिलेले आहे. नाथांची दत्ताची आरतीही त्यांनीच लिहिलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत सुद्धा त्यांनी केली. नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. भगवतोत्तम शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, समाधी न ये ध्याना, हरली भवचिंता. नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की श्री दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय या 3ही तत्वांचे मिलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. दत्तात्रेयांचे वर्णन करणे 4ही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी मुनींना, देवांना सुद्धा श्री दत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्ये सुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की त्यांचे रूप नजरेत सुद्धा साठवता येत नाही.
तो तर त्रैलोक्याचा राणा आहे, शब्दातीत आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. नाथांच्या मुखात दत्त दत्त असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हरपले. सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. मी तूपणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली. आपले सद्गुरू हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली. नाथ दत्त ध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता. गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ पैठण मुक्कामी येऊन आजोबा आजीला भेटले. तेव्हा आजोबा आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथाचे लग्न विजापूरचे देवस्थ ब्राह्मण सावकाराची मुलीशी म्हणजेच गिरिजाबाईंशी लावून दिले. गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखाच शांत व परोपकारी वृत्तीचा होता. अशा रीतीने एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरीसुद्धा हे नेहमी ईश्वरमग्नच असत. त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे. स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे. त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या. हाती कमंडलू दंड दत्तमूर्ती ती अखंड, ध्यान लागो माझे मना विनवितो गुरु राणा. अंगी चर्चिली विभूती, हृदयी वसे क्षमा शांती, तोची चित्तांत आठव गुरुराज दत्तदेव. एका जनार्दनी दत्त तद्रूप हे झाले चित्त. नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला, तो असा की अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरिनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. नाथांची शिकवण होती सर्व धर्म पंथ जाती उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानव जातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्येच रममान झाले होते. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते. सर्व प्राणी मात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत. एकदा ते मार्गाने चाललेले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का? त्यांच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त घेतले तरच शुद्ध होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, आपण दिलेल्या प्रायश्चित्तांचा मी आनंदाने स्वीकार करीन. ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे. पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. हे देवा, तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खाऊ लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले. 25 फेब्रुवारी इसवी सन 1599 या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवलेला होता. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून सुद्धा ओळखला जातो.